जय शिवराया, जय गजानन. मित्रांनो, सगळ्या भावा बहिणींचं आपल्या एका व्हिडिओमध्ये स्वागत आहे. कसे काय मजेत ना? मजेतच पाहिजेत. मी तर मजेत आहे, तुम्ही मजेत असावं अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि आपल्या नवीन एका व्हिडिओला चालू करतो. हे बघा, ही माझ्या मागचा जो इंडोपेस आहे, तिथं आपली गाडी DSVच्या गोडाऊनला आलेली आहे खाली करायला. आणि हे इंडोपेसचा गोडाऊन आहे. सगळ्यात मोठं गोडाऊन झालेलं आहे इंडोपेसचा. आपण आलेलो आहे इक्कातुराईचं आपली जर्नी पूर्ण झालेली आहे आणि ह्या ठिकाणी आपली गाडी खाली होणार आहे. इथं आपली माऊली उभी आहे, बघून घ्या. आणि ह्या ठिकाणी नवीन गोडाऊन असल्यामुळं आता नवीनच काम चालू झालेलं आहे ह्या कंपनीचं, ओम साईराम लॉजिस्टिकचं. तर हे आपल्या ह्या पॉईंटला आपली गाडी खाली होणार आहे. तर भावांनो, आता आपली जी जर्नी होती ही फार मोठी होती आणि स्वामीचा मी एक ब्लॉग स्पेशल बनवला होता तेव्हा आपल्यासाठी. तर मी तुम्हा सर्वांना आपला स्वामीचा पण ब्लॉग दाखवला. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की मी तिरुपतीच्या 10 किलोमीटरच्या पहिले दारातून जातो आहे तिरुपतीच्या. परंतु तिरुपतीचा मी तुम्हाला पूर्ण दर्शन दाखवू शकलो नाही, कारण काही कारणास्तव, आणि हा माल पण अर्जंट होता, त्याच्यामुळे मी तुम्हाला दाखवू शकलो नाही. एक वेळेस मी स्पेशल आपल्या तिरुपतीचा ब्लॉग घेऊन आपल्या सर्व भावांना मी दाखवणार. आणि मला एक तुम्हाला खुशखबरी सांगायची आहे. तर आपल्यासाठी एक खुशखबरी आहे. आपली फॅमिली आहे ही 110 झालेली आहे आणि कमी दिवसात आपले चांगले सबस्क्रायबर झाले. आपल्या भावांनी मला चांगलं प्रेम दिलं. असंच प्रेम आणि सपोर्ट कायम ठेवा आणि एक तुमचा लहान भाऊ म्हणून मला सपोर्ट करून समोर न्या. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की जे मला हे माझ्या रसिक मायबापांनी एवढं प्रेम दिलं 110 सबस्क्रायबरचं, याच्यात मी तुमचा खूप खूप धन्यवाद मानतो आणि मी तुम्हाला खूप खूप थँक्यू म्हणतो. तर भावांनो, आता आपण 2 दिवस झाले व्हिडिओ काढला नव्हता. तर आपला माईक जो आहे ना, आपला माईक थोडा प्रॉब्लेम झाला होता, त्याच्यामुळं आपण व्हिडिओ काढू शकलो नाही. आणि ते माईक जर नसला तर त्याच्यात दुसरा एक नवीन आवाज येतो. जसं जसं आपण जिथं शूट करतो तिथं ते आवाज येतो, त्याच्यामुळं मग ते डिलीट होतो ते व्हिडिओ. ते आपण टाकू शकत नाही, अपलोड करू शकत नाही. तर आता आपण एक फ्रेश वातावरण असल्यामुळं आपण एक म्हणलं चांगलाच व्हिडिओ बनवूया. तर भावांनो, आता आपण दिवसभर मस्त जे काय आपला हिशोब आहे, जी आपली जर्नी आहे, कशी काय राहणार आहे, काय मी तुम्हाला सर्व सांगणार आहे. तर भावांनो, आपण आता तुरईला खाली करायला आलेलो आहे गाडी. हे बघा, माझी माऊली मागं उभी आहे आणि तिथं माझ्या संगत राहते बिचारी राणी. तिच्या भरोश्यावर माझं सगळं काही आहे. तर भावांनो, चला आता बंद करूया. तर भावांनो, आपण एक आता हे तर गोडाऊनला आलेलो, आपण तुम्हाला सांगितलं, बोललेलोच आहे. परंतु आता काही गोष्टी अशा असतात की हे मोटर लाईन थोडी जबाबदारी असते, त्याच्यामुळं आपण कुठलाही कसाही पण चांगला व्हिडिओ जर असलेली जागा आपण ती दाखवू शकत नाही. काही कारणास्तव आपल्याला गाडी उभी करता येत नाही, कॅमेरा धरता येत नाही. आणि दुसरी गोष्ट अशी, आता आम्ही एक जुगाड केलेलं आहे कॅमेरा धरायचं. ते आता पुण्यात गेल्यानंतर मी तुम्हाला दुसऱ्या व्हिडिओमध्ये ते बरोबर मी दाखवून देईन. आणि दुसरी गोष्ट अशी की आपण मी जास्त बनवत नाही व्हिडिओ. नॉर्मल व्हिडिओ बनवायचा, फॅमिली पाहिजे असा. आणि आपली जे रसिक मायबाप आहे, यांनी हे सर्व फॅमिली मिळून आपला व्हिडिओ बघतात. बाबा, माझ्या ट्रक ड्रायव्हरच्या लाईफमध्ये कसं काम करतो आम्ही, काय करतो, हे सगळं आम्ही तुम्हाला दाखवतो. आणि वाईट जर असलेलं आम्ही तुम्हाला ते दाखवणार पण नाही, कारण वाईट व्हिडिओ आम्ही काढतच नाही कवा. नंतर आणि मी आता गाडीमध्ये चहा बनवला होता, मी चहा पितोय. आणि मी सर्व गाडीच बनवतो, मी बाहेर काहीच खात नाही, कारण माझी बिमारी असल्यामुळं मी आपलं हाताने बनवणे, हाताने खाणे, राहणे. बाहेरचं कसं असतं की बाहेर एवढं म्हणजे विशेष काही राहत नाही. मी असं म्हणत नाही तुम्हाला की बाहेर खाऊ नका, कारण ते पण आपलेच भाऊ आहेत. त्यांनी बिन व्यवसाय केलेला आहे आपल्या मुलाबाळांसाठी, त्यांचं पोट भरावं म्हणून, त्यांचं शिक्षण पाणी असतं, काय
बऱ्याचशा काही भानगडी असतात त्यांच्या मागं, पण असं काही नाही. जसं आम्ही पण पोटासाठी फिरतो तसं ते पण बिचारे पोटासाठी हॉटेल टाकतात, काही खानावळीचे बिन दुकानं असतात त्यांचे. असं मी तुम्हाला म्हणत नाही की त्यांच्या दुकानावर जाऊ नका म्हणून. परंतु स्वतः हातानं जे आपण कोणतीही चीज बनवतो, ती आपण मीठ, मिरची, तेल आणि भाजीपाला हे स्वच्छ असतो. आपण आपल्या हिशोबानेच टाकतो. तर त्याच्यामुळं आपण ते एक नंबर जेवण बनतं. आणि माझ्या दुखण्यामुळं कसं आहे की मला ते बाहेरचं चालत नाही. मी खात पण नाही बाहेरचं. आणि हा चहा पण जो आहे मला हा शुगर फ्री चहा आहे. आणि मला शुगर पण आहे, BP पण आहे. त्याच्यामुळे मी गोड ही वस्तू मी जास्त खात नाही. जास्त म्हणजे बिलकुल खात नाही. आता मी जे चहा केलेला आहे, हा चहा मी गुळाचा चहा आहे. गुळाचा चहा करायचा मस्त आणि आपलं 2 टाईम जेवण बनवायचं, गाडीत राहायचं, खायचं. फक्त भगवंतानी आणि रसिक मायबापांनी आपल्याला फक्त सपोर्ट करा आणि आपला एक लहान भाऊ म्हणून त्याला एक तुम्ही समोर न्या. बस एवढंही मी बोलून आपला व्हिडिओ थांबवतो या. चला दुसऱ्या व्हिडिओमध्ये भेटूया. जेवायला या. हे बघा वरण भात आणि चपाती आहे, हिरव्या मिरच्याचा ठेचा पण आहे आणि हे वरण आहे. तर भावांनो चला जेवण करूया. मस्त जेवणाचा स्वाद घेऊया आपण. चला या जेवायला. करा जेवण. हे बघा हिरव्या मिरचीचा ठेचा आहे, ठेचा आणि चपाती. आणि हे बघा वरण पण आहे. हे बघा वरण. जर खा, जेवण करा मस्त. तर भावांनो चला लोडिंगचा पण प्रोग्राम आलेला आहे आपल्याला पुण्यासाठी माल भरायचा आहे. वरगडमहून चाकण. तर चला लोडिंगचा प्रोग्राम पाहूया. तर भावांनो आपली गाडी खाली झाली आता. चला आपण गेट बंद करूया. हे बघा आपलं गेट आहे, हे गेट बंद करायचं आहे आपल्याला. खाली झाली आता. लोडिंगचा काय प्रोग्राम होईल ते होईल. आपल्याला ऑफिसवाल्याने अजून सांगितलं नाही, परंतु आपण हे बघा आपली गाडी खाली झालेली आहे, आपण बंद करतोय. तर चला बंद करून घेऊया. मित्रांनो मी आता लोडिंगच्या ठिकाणी पोहोचलो. इंडोपेसचाच गोडाऊन आहे. इंडोपेसलाच खाली केलं आणि इंडोपेसचंच गोडाऊन आहे बघा. DHLचा गोडाऊन आहे. आपलं पुण्याचं माल आहे. तर चला बघूया आपण. किती गाड्या आहे इथं. हे सगळ्या गाड्या थांबलेल्या आहे लोडिंगसाठी. आपली पण राणी तिकडे आहे ती बघा. हे बघा हे भाऊ आहे, RJ20 हनुमानगडची गाडी आहे. हे सगळे लोकलवाले, TN पासिंगवाले. आणि हे आमचे एक नगरची गाडी भेटली आपल्याला, बाबा ट्रान्सपोर्ट नगर. हे आपल्या इथं बऱ्याच दिवसापासून. काय गाववाले कधीपासून बसले इथं? कधीपासून बसले लोडिंगसाठी तुम्ही इथं? काय म्हणले? हे बघा आपले भाऊ भेटले इथं अहमदनगरचे. ते आपल्या ब्लॉकमध्ये दिसत आहे आता बघा. त्यांची पण लोडिंगलाच आलेली आहे गाडी. चल बघा भाऊ, आपण बघूया लोडिंगला भाऊ काय बोलतात तर. तर मित्रांनो आपली गाडी लोड झाली नाही आणि आता संध्याकाळ झाली. होईन आता लोड झाल्यानंतर मग परत आपण पाहूया आणि आता जेवण करू आणि हा ब्लॉक इथेच थांबूया. आणि सकाळी परत दुसऱ्या ब्लॉकमध्ये भेटूया. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.